अस्सल घरगुती मसाल्यांचे माहेरघर असलेल्या श्री महालक्ष्मी मसालेमध्ये सर्व गरम मसाले गुणवत्ता तपासणी करून केरळमधून मागवण्यात येतात। चटणी बनवण्याची परंपरागत प्रक्रिया तसेच मिरचीच्या स्वच्छतेची काळजी घेऊन सुकवण्यात येते। चटणी घरगुती पद्धतीने ऑर्डरनुसार योग्य दरात तयार करून मिळण्याचे ठिकाण, कांदा मसाले भाजताना विशिष्ट तापमानात भाजले जातात। याबरोबरच सर्व प्रकारच्या चटण्या, सांडगे, उन्हाळी पदार्थ तयार मिळतील। श्री महालक्ष्मी मसाले अँड ड्रायफ्रुट्स, संपर्क। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। तंत्रज्ञानाच्या युगात वावरताना रयत शिक्षण संस्थेमार्फत विद्यार्थी सर्वगुण संपन्न व तंत्रज्ञानयुक्त बनविण्यासाठी बदलत्या प्रवाहानुसार स्पर्धेत टिकण्यासाठी क्षमताधिष्ठित कौशल्य विकसित करून कृत्रिम बुद्धिमत्तेला विकासाची जोड देणे गरजेचे असल्याने संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार व चेअरमन चंद्रकांत दळवी, रिटायर्ड IAS यांच्या प्रेरणेने दिनांक 15 एप्रिल ते 19 एप्रिल 2025 पर्यंत बळवंत कॉलेज विटा येथे निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले। शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवणकर, रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाचे विभागीय अधिकारी अशोक शिंदे, सहाय्यक विभागीय अधिकारी उत्तम वाळवेकर, उपप्राचार्य विष्णू मस्के, दत्तात्रय देवकाते, डॉक्टर प्रवीण बाबर उपस्थित होते। शिबिराची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मी वहिनी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाले। रयत शिक्षण संस्थेच्या विविध उपक्रमांपैकी कृत्रिम बुद्धिमत्ता हा नाविन्यपूर्ण उपक्रम असून प्रशिक्षित शिक्षकांनी त्याचे अनुकरण करून ते ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे असे आवाहन केले। याशिवाय दैनंदिन अध्ययन अध्यापनात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ते अधिक प्रभावी करण्यासाठी AI तंत्रज्ञान नक्कीच फायदेशीर ठरणार आहे असे म्हणालेत। यावेळी उत्तम वाळवेकर, उपप्राचार्य विष्णू मस्के यांनीही आपली मनोगते व्यक्त केलेत। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेताजी पाटील यांनी, सूत्रसंचालन राम मुजमुले यांनी तर आभार महेश बाबर यांनी मानलेत। या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखेतून तब्बल 100 पेक्षा जास्त शिक्षक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाऊसाहेब हसबे, दीपक पवार, सागर सावंत, ओंकार कुंभार यांनी परिश्रम घेतलेत। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, इस्लामपूर।